बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालंय आणि याच यशाचे शिल्पकार माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा ठरलेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीनं भरघोस यश मिळवलं आणि या यशाचे शिल्पकार ठरले आहेत ते माजी खासदार संजय मंडलिक। काय सांगाल की तुम्ही आज मुरगुडमध्ये सगळ्यात जास्त यश मिळवलं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं कसं बघता याच्याकडे पुढच्या मुरुडमध्ये जे यश मिळालं ते माझे वडील कैलासवासी सदाशिवराव मंडलिक यांनी जो विकासाचा पाया कागल तालुक्यामध्ये घालून दिलेला आहे, विशेषतः मुरगुड शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं जी विकासाची प्रचंड कामं झाली त्याला लोकांनी भरभरून अशा पद्धतीने मतदान दिलं। तुमचं मुरगुडमध्ये यश मिळालं परंतु कागलमध्ये तुम्हाला काही प्रमाणात यश मिळालं नाही, याचं कारण काय असेल? कागलमध्ये आमची पार्टी तयार करायला वेळ लागला। खरं म्हटलं तर निवडणुकीच्या ऐन धुमाळीमध्ये आम्हाला डावलण्यात आलं। खरं म्हटलं तर यांना उमेदवार मिळणार नाहीत अशा पद्धतीच्या वल्गना केल्या गेल्या, तर 20च्या 20 उमेदवार आम्ही उभा केले। कागलच्या जनतेने आम्हाला स्वीकारलं। जवळजवळ 33% मतं 10 दिवसामध्ये आम्हाला मिळाली। तर अधिकचा वेळ मिळाला असं निश्चितपणाने इथे सुद्धा यश मिळवलं असतं। येणाऱ्या महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, यामध्ये तुम्ही मुश्रीफ साहेबांच्यावर जमून घेणार आहे का? इथं मुश्रीफ साहेबांच्या बरोबर, संजय घाडगेंच्या बरोबर, संजय घाडगेंच्यावर असा विषय नाही। इथं पक्षांच्या वतीनं मी एक पक्षाचा जबाबदार नेता आहे। पक्षांच्या वतीनं जसे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतो। येणाऱ्या निवडणुकीमध्येही महायुती म्हणून पुढचं कामकाज करू आणि यश संपादन करू अशा संजय घाडगे मंडलिक यांनी व्यक्त केल्या। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।